चेटकी. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. भाग 23. ती स्वयंपाकघरात आली. थाळीवरची टोपली उचलताना मनात जराशी कालवाकालव होत होतीच. आता रोपटी उगवली तरी पुढचं काम कठीण होतं आणि उगवली नसती तर परिस्थिती अधिकच कठीण होणार होती. हॉर्स ऑफ अ डायलेमा. शृंगापत्ती. तिने टोपली उचलली. लालसर काळ्या रोपट्यांचं जंगलच माजलं होतं आणि प्रत्येक रोपटं टपोऱ्या शिंगाने लगडलेलं. आता निर्णय तिच्या हातून काढून घेतला गेला होता. बाकी सगळे मार्ग बंद झाले होते. त्या एकाच मार्गावरून जावं लागणार होतं. ती खाली बसली. एक एक शेंग काढून हातात कुस्करा करू लागली. नुसता स्पर्श होताच टपोरे काळे कुळकुळीत दाणे हातात येत होते. हातात जमलेले दाणे तिने काळजीपूर्वक बटव्यात भरले आणि मग एक मोठा कागद खाली पसरून त्यावरती बसली. एक एक दाणा अमूल्य होता. एकही इतस्तता जायला नको होता. 5-7 मिनिटात तिचं काम पुरं झालंही होतं. शेंगा खुडल्या जाताच रोपटी निर्जीव होऊन खाली कोसळत होती. शेवटी फक्त लालसर भुगा राहिला. तिने बटवा टेबलावर ठेवला. शेजारच्या उघड्या कोनाड्यात रोजच्या सवयीप्रमाणे रखमाने तेलवात करून साफ केलेले कंदील होते. गॅसमागची काडेपेटी घेऊन तिने कंदील पेटवला. खटका सोडताच काच खाली आली. एका ज्योतीचा क्षीण प्रकाश. बाहेरच्या अंधाऱ्या रात्री तिला याच प्रकाशाच्या आधारावर जायचं होतं. उशीर करण्यात अर्थ नव्हता. तिने एका हातात बटवा घेतला, दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि हॉलचं दार उघडून ती व्हरांड्यात आली. काही क्षणापुरतीच घराभोवती पिसाट आकार पिंगा घालत होते. आता त्यांची खूण नव्हती, पण ती मोकळ्यावर येतात चारी बाजूंनी तिला घेरण्यासाठी ते दबा धरून बसले असण्याची शक्यता होती. शक्यता अनेक होत्या. सर्वच्या सर्व वाईट होत्या. समोरच्या कामावर लक्ष एकाग्र करणं एवढंच तिच्या हाती होतं. आसपास अंधार दाटून आला. 30-35 पावलांवर त्या दुसऱ्या घराची काळी आकृती निळ्या आकारावर रेखाटलेली गेली होती. त्या अंधारलेल्या घरात तिला जायचं होतं. तिला जाणवत होतं पावला पावला गणित आपला धीर गळत चालला आहे. पण मग आजीच्या हकीकतीतला एक भाग आठवणीत आला. आजीसुद्धा अशीच रात्रीची एकट्याने त्या घरात गेली होती. सरळ उठली होती. हातात कंदील घेऊन सरळ गेली होती. कोणतीही खास तयारी न करता. जे तिला शक्य झालं ते मला का शक्य होणार नाही? सोनालीने विचार केला. काही क्षण आत्मविश्वासाला भरती आली. त्याच्या जोरावरती व्हरांड्याच्या पायऱ्या चढून वर गेली. समोर उघडं दार होतं. तिथे मात्र खरोखरच तिचा धीर खचला. या पछाडलेल्या घरासंबंधात तिने किती ऐकलं होतं, किती जणांच्या तोंडून, आणि स्वतःही अनुभव घेतला होता. 2 पावलं पुढे टाकून ती त्या उघड्या दारापाशी आली आणि तिथे मात्र तिला पाऊलच उचलवेना. या अंधाऱ्या उसाड पछाडलेल्या घरात जाण्याइतकं धैर्य तिच्यात नव्हतंच. इथपर्यंत येऊन शेवटच्या क्षणी, अगं जा की आत. तिच्या मागून हलकासा आवाज आला, पुटपुटल्यासारखा. तिचं सारं शरीर एकदम पुतळ्यासारखं ताट झालं. अगं मी तुझी आजी सोने. मागे वळून पाहू नकोस, घेऊ नकोस. नवल वाटतं मी इथे आणि आत्ता कसे आले त्याचं? अगं मागच्यानं यावंच लागतं. माझ्यासाठी बाबा आले होते, तुझ्यासाठी मी आले आहे. जात. तर्काची एक साखळी स्थापन झाली होती. तेवढी पुरेशी होती. सोनालीने दारातून आत पाय टाकला, कंदील उंच धरला आणि तिला समोरच अस्ताव्यस्त पडलेलं रखमाचं शरीर दिसलं. तिने कंदील रखमाच्या चेहऱ्याजवळ नेला. चेहऱ्यावर भीतीचा, वेदनेचा भाव नव्हता. चेहरा समाधानी होता, शांत होता. शेवटच्या क्षणी रखमा त्या क्रूर कर्म्याच्या हाती सापडलेली होती. सोनालीने रखमाच्या साडीचा पदर हलकेच तिच्या चेहऱ्यावरून ओढला आणि मग बटव्यातल्या चिमूट बिया घेऊन त्या भिंतीच्या पायथ्याशी टाकायला सुरुवात केली. तळमजल्यावरच्या सर्व खोल्या, मग दुसरा मजला. जिन्यावरून वर जाता जाता असा भास झाला की आपल्यासमोरच काहीतरी आहे. आपल्या पावलापावलाबरोबर तेही पावलापावलाने मागे सरत आहे. मग दुसऱ्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून बिया ठेवून झाल्या. मजल्याच्या सर्व खोल्यांची परिक्रमा साधी नव्हती. 2-3 फडतळाजवळून जाताना असं वाटत होतं की एवढ्यातच ही दारं आतून लोटून घेतली गेली आहे. मधल्या फटीला काहीतरी डोळा लावून बसला आहे. पण तिची पावलं अडखळली नाही. हातांची क्रिया थांबली नाही. आणि आता माळा. 6-6 इंची फळ्यांचा उघडा जिना.
दोन्हीकडे आधारासाठी कठडे होते, पण सोनालीचे हात मोकळे होते कुठे? एका हातात बटवा, दुसऱ्या हातात कंदील. ती एक एक पायरी सावकाश सावकाश चढायला लागली. वरून खुसखुस झाली. मग अगदी स्पष्ट शब्द आले, खर्जातल्या पुरुषच्या आवाजात, एवढ्यात नको, एवढ्यात नको, तिला वर येऊ दे. मनात भीतीचा एखादा उंबरठा थ्रेस होल्ड असला पाहिजे, तो तिने ओलांडला होता. लाल भडक तापलेल्या तव्यावर पाण्याच्या एका थेंबाचा काहीच परिणाम होत नाही, तसाच चिखलाने रबडा झालेल्या जमिनीवरही पाण्याच्या एका थेंबाचा काहीही परिणाम होत नाही. शेवटी 2-3 पायऱ्या असताना तिचं डोकं माळ्याच्या लाकडी जमिनीच्या वर आलं. तिथेच उभी राहून तिने कंदील वर करून माळ्यावर पाहण्याचा प्रयत्न केला. पण 5-7 फुटांपलीकडे प्रकाश पोचतच नव्हता. मगाशी कोणाचा आवाज आला होता आणि तिच्यासाठी कोण, एक का अनेक थांबले होते याचा विचार करण्यात अर्थच नव्हता. या जागेत खऱ्या खोट्याची, कल्पित भास, नजरबंदी यांची गल्लत होत होती. काहीही हो, हाती घेतलेलं काम पुरं करायचं एवढी एकच प्रबळ इच्छा मनात होती. शेवटच्या पायऱ्या चढून ती वर आली. माळा खालच्या सर्व मजल्यावर पसरला होता. मध्ये छप्पर उंच होतं. दोन्ही बाजूंना उतरत उतरत शेवटी भिंतीला टेकलं होतं. या छपरावर नको, आत्ता आठवण नको. कंदिलाच्या प्रकाशात रेतीचे ढीग आले. कृष्णाबाईला फार फार पूर्वी इथेच ते ओल्या रेतीचे पुतळे दिसले होते. इतक्या वर्षात रेती वाळून गेली असेल किंवा पुतळ्यांची हालचालही झाली असेल. या घरात अशक्य का होतं? तिच्या हातातला कंदील हल्ला तसं रेतीच्या एका ढिगात काहीतरी चमकलं. जरा पुढे होऊन सोनालीने कंदील पुढे केला. रंगवलेला कवडीचा डोळा तिच्याकडे टक लावून पाहत असावासा वाटत होता. सोनाली सरळ समोरच्या भिंतीपाशी गेली आणि भिंतीच्या पायथ्याशी चिमूट चिमूट बिया टाकायला लागली. भिंतीजवळून येता येता वाटेत ती मोठी लाकडी पेटी आली. याच पेटीत आजीला मथीच्या परकराच्या डिझाईनच्या कापडाचं टोक दिसलं होतं. पण आता तिथे काहीच नव्हतं. टोक आत ओढलं गेलं होतं की नाही, आता हा विचार नको. माळाला पूर्ण चक्कर घालून ती जिन्याच्या तोंडापाशी परत आली होती. आता परत जायचं. तिचं काम झालं होतं. आजीच्या हकीकतीत पुढचा काहीच उल्लेख नव्हता. कंदील माळ्याच्या जमिनीच्या पातळीखाली घेऊन ती जिन्याची एक पायरी उतरली. जिन्याच्या मध्ये 5व्या पायरीवर ते बसलं होतं. तिची वाट अडवून, मातट रंगाचं, केसाळ त्वचेचं, एखाद्या मोठ्या हुप्प्या वानरासारखं. हेच तिच्या फोटोत छपरावरून सरकताना दिसलं होतं. डोळ्यांना दिसलं नव्हतं, पण फोटोत आलं होतं. आता तरी खरं होतं की भास होता? नेट लावून ती पुढे गेली तर त्याच्यातून आरपार जाईल का तिच्या पायाच्या वाटेत काहीतरी टणक येईल? मनाच्या सहनशक्तीची खरोखर सीमा आली होती. आता तिला हे सारं संपवायचं होतं. शेवटची बियांची चिमूट घेतली होती. त्यातले 2 दाणे बोटात अजूनही होते. समोरच्या आकारावर लक्ष एकवटून पाहता पाहता बोटात ते दाणे गरम झाल्यासारखे वाटले. ते दोन्ही दाणे तिने समोरच्या खरखरीत मातट रंगाच्या पाठीवर टाकले. एक प्रचंड आरोळी आली. इतका जोराचा धक्का आला की तो बळकट लाकडी जिन्नाही हादरला. मग तिची वाट मोकळी झाली. तोल सांभाळून ती खाली आली. तिथून तळमजल्यावर आली. तिथून ती बाहेरच्या व्हरांड्यात आली. व्हरांड्याचं दार बाहेरून बंद करता करता तिच्या नजरेसमोर रखमाचा अवगुंठित निश्चल आकार येत होता. रखमाचा मृतदेह तेथेच राहू द्यायचा, चढून कुजून दुर्गंधी सुटेपर्यंत. ज्या रखमाने सारा आयुष्य त्यांच्यासाठी घालवलं, तिला असं बेवारशी अवस्थेत सोडून द्यायचं? एखाद्या प्राण्याचं शव उकरड्यावर टाकतात तसं? तिला ती कल्पना सहन होईना. सडलेला कुजलेला कृमिकीटकांनी पोखरून विद्रूप केलेला देह. कल्पना असह्य होत होती. इतकी वर्ष निस्वार्थीपणा, इमानी इतबारे सेवा केलेल्या रखमाचा देह, खरं तर सन्मानाने अग्नीला समर्पण. तिचे विचार एकाकी अडले. अग्निसमर्पण. आजीने काय लिहून ठेवलं होतं? मी तर गोविंदाला सांगून ठेवलं आहे, माझ्या मागे वाडीवरच्या दोन्ही घरांना आग लावून टाक. त्यांचं राहतं घर नाही, पण हे घर, हे शापित पछाडलेलं घर, ते कशासाठी मागे ठेवायचं? आजीने जन्मभर पहारा केला, पण तिच्याच्याने ही जबाबदारी पेलवणार होती का? इथे वर्षानुवर्ष एकाकीपणे राहायची तिची तयारी होती का?
आणि या घरापासून असलेला धोका माहीत झाल्यावर इतरत्र तिला चैन पडेल का? स्वतःवरची जबाबदारी बेदरकारपणे टाकून पळपुटेपणा केल्याचा आरोप तिचंच मन तिच्यावर करणार नाही का? आणि समजा वाडीवर काही दुर्घटना घडलीच, त्याला शेवटी तीच जबाबदार असणार नाही का? एक कठीण आणि धाडसी निर्णय घ्यायचा क्षण आला होता. समजा तिने तो निर्णय घेतला, तिला एकटीला ते शक्य होतं का? मार्ग शोधायला लागलो याचा अर्थ आपण मनोमन तो निर्णय घेतलाच आहे. ही गोष्ट ध्यानात यायला जरा वेळ जावा लागला. साधनं तर होतीच. त्यांच्या घराच्या बाजूला पाचटाचा मोठा ढीग होता, वाळलेलं पाचट. शिवाय पंपासाठी आणि जीपसाठी घरात केरोसिन आणि पेट्रोल यांचे जेरॅकॅन भरलेले होते. फक्त इच्छाशक्ती हवी होती. तिने एकदम निर्णय घेतला. हो, ते करायचं, तसंच करायचं. ती घाईने घरात आली. हातातला रिकामा वटवा तिने ओट्यावर ठेवला. मागच्या कोठी घरातला रॉकेलचा 20 लिटरचा जेरी कॅन बाहेर आणला. तिथेच अनेक जुनी पातळं पडदे होते, तेही बाहेर आणले. एकदा निर्णय घेतल्यावर ती झपाझप कामाला लागली. कपड्यांच्या लांब लांब सुरनळ्या करून त्या तिने एका बादलीत ठेवल्या. बादलीत केरोसिन ओतलं. मग दोन्ही हातांनी पाचोट्याच्या मुळ्या उचलून त्या दुसऱ्या घराच्या चारी बाजूंनी रचल्या आणि मग त्याच्यावर रॉकेलने भिजलेल्या कापडांच्या वळकट्या पसरल्या. त्यासाठी तिला त्या घराभोवती चकरा माराव्या लागत होत्या. मध्येच एकदा तिचं लक्ष वरच्या खिडकीकडे गेलं. खिडकीतून प्रकाश दिसत होता आणि खिडकीतून एक चेहरा बाहेर पाहत होता. तिच्या हेतूची त्याला काही कल्पना आली की काय? अशक्य खास नव्हतं. ती ज्या ज्या खिडकीपाशी जाईल त्या त्या खिडकीतून एक एक चेहरा पाहत होता. एका खिडकीत मथी, दुसरीत मोहन, तिसरीत एक अनोळखी माणूस मोरेश्वर, चौथीत एक रांगडा गडी हिरू. त्याच्या तोंडाची उघडझाप होत होती, काळे दात हलत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. पुन्हा तिने वर खिडकीकडे पाहिलं नाही. करता येण्यासारखं सर्व केलं आहे अशी खात्री पटल्यावर ती जरा मागे सरली. खालची काडीपेटी उचलून तिने एक काडी बाहेर काढली, शिलगावली आणि पुढे होऊन तिने ती काडी समोरच्या कापडाच्या सुरनळीवर टाकली. कापडाला पेट घ्यायला जरा वेळ लागला, पण मग ज्योत पेटून उठली. 5-5 फुटांच्या अंतरावर तिला जळत्या काड्या टाकाव्या लागल्या आणि मग कॅनमधलं रॉकेल बादलीत घेऊन ते अगदी आगीवर फेकावं लागलं. एक कॅन रिकामा झाल्यावर तिने घरातून दुसरा आणला. दगड, माती, चुना, विटांचं घर. अग्नीचा कितपत प्रभाव पडेल शंकाच होती. एकदा चुकून तिची नजर वरच्या खिडकीकडे गेली. लाल डोळ्यांच्या, पांढऱ्या बुबुळाचा, काळ्या दातांच्या, वाचलेल्या जबड्याचा तो चेहरा. तिची मान झटक्यात खाली आली. तिने काम सुरू ठेवलं. दुसराही कॅन संपत आला होता. तिची सर्व खटपट, सर्व धडपड फुकट जाणार होती की काय? नुसत्या भिंती तापत होत्या, पण अग्नीचा परी घराबाहेर राहत होता. कदाचित तिचे विचार एकदम थांबले. घराच्या भिंतीमागून डोळे दिपवणारा लख्ख प्रकाश, पुरुषभर उंचीची निळी पांढरी ज्वाळा धडधडत उठली. त्या बिया, सोनाली भिंतीच्या आतल्या बाजूला विखरून टाकलेल्या त्या हजारांच्या संख्येतल्या बिया विसरूनच गेली होती. तप्त भिंतीचा स्पर्श होताच एकीचा स्फोट झाला होता. फक्त एकीचा. अजून अक्षरशः हजारो घरभर पसरलेल्या होत्या. मनात हा विचार येत असतानाच दुसरीचा स्फोट झाला, मग तिसरीचा. डोळे दिपत होते. गरम हवेचा चटका बसत होता. सोनाली वळली आणि जवळजवळ पळतच आपल्या घरात आली. निळ्या पांढऱ्या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत पोचत होत्या. वरच्या मजल्यावरचीही एका दुसरी बी आता पेट घेत होती. सोनाली घाईघाईने घरात गेली. गॉगल घालून बाहेर आली. तळापासून माळ्यापर्यंत सारं घर त्या झगझगत्या निळ्या पांढऱ्या ज्वाळांत पेटलं होतं आणि त्या दगडांचं, लोहाचंही भस्म करणाऱ्या अतितप्त अग्निशलाकांपासून स्वतःचा कसा तरी बचाव करण्याची खटपट करणारी एक आकृती तिला त्या अग्निज्वालांत दिसली. एकच, पहिलं आणि अखेरचं दर्शन. काय दिसलं ते ती कधी कधी कोणालाही सांगणार नव्हती. मग ते घर खाली कोसळलं. भिंती, कडिपा, तुळया, धीरे धीरे सर्वच खाली आलं. शेवटी 2-3 लखलखते प्रकाश दिसले आणि मग सर्व शांत झालं. गुडघ्यात मान घालून सोनाली थकून बसली होती. सपाट्याने आलेल्या जीपमध्ये बसलेल्या गोविंदराव आणि रघुमामा यांना ती अशी दिसली. केस विस्कटलेले, चेहरा घामेलेला, चेहऱ्यावर हातावर काळे डाग. सोने, बाबांच्या हाकेने ती एकदम दचकली. मान वर करत तिने पाहिलं. समोर बाबा आणि रघुमामा उभे होते. बाबा, तुम्ही? ती नवलाने म्हणाली.
रात्री रघु परत आला. त्याला समजलं तू जीप घेऊन वाडीवर आली आहेस. त्याने मला फोन केला आणि मी त्याला म्हणालो, थांब मी येतो, आपण दोघंही वाडीवर जाऊ. हा काय प्रकार आहे? रखमा कुठे आहे? गोविंदा, आपण चहा आणला आहे, तो तिला आधी दे. तिला हात तोंड धुवू दे, कपडे बदलू दे, मग विचार काय होते. चल. आता सोनालीला थंडी जाणवायला लागली होती. गरमागरम चहा अशी काही ऊब देऊन आला की वा. हात तोंड धुण्यासाठी ती बेसिनपाशी आली, वरचा दिवा लावला आणि मग ती डोळे विस्पारून समोरच्या प्रतिबिंबाकडे पाहतच राहिली. कानाजवळच्या केसांना चेंदेरी छटा आली होती. केवळ एका रात्रीत? काही अनुभव असे असतात की ते आपला ठसा अनुभवणाऱ्यावरच कायमचा उठून जातात. बाबा आणि रघुमामा स्वयंपाकघरातच टेबलापाशी बसले होते. तिची वाट पाहत होते. ती तिथूनच म्हणाली, बाबा मी जरा जाऊन पडते बरं का, तुम्ही विश्रांती घ्या. रात्रभर प्रवास झाला आहे ना, मला रात्री जागरण झालं आहे, मी जरा वेळ झोपू का? हो जा. पण रखमा कुठे आहे? रखमा गेली बाबा, गेली. भरल्या आवाजात सोनाली म्हणाली, मग सगळं सांगते तुम्हाला. चालेल, जरा विश्रांती घेऊ दे मला. जाऊ का? हो जा तू, थकलेली दिसतेस, रघुमामा म्हणाला. हात तोंड पुसून तिने कपडे बदलले आणि जरा विश्रांतीसाठी ती कॉटवर आडवी झाली. शरीर इतकं थकलं होतं, पण मनावरचा ताण गेला होता. तिची खात्री होती त्या दुसऱ्या घराच्या नाशाबरोबरच तिथली दृष्टताही नाश पावली होती. आता त्या घराजवळच्या दगडविटा मातींच्या ढिगाऱ्यात काहीही धोक्याचं नाही. तिच्या मनावरचा ताण पार गेला होता. कॉटवर आडवी होऊन अंगावरून शाल ओढून घेताच मिनिटभरातच तिला अगदी गाढ झोप लागली. जवळजवळ 5 तास ती गाढ झोपली होती. तिने कुसुद्धा बदलली नव्हती. जाग आली तेव्हा तिला अतिशय ताजतवानं उल्हसित वाटत होतं. एकाएकी आदल्या रात्रीचे सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. खरोखरच एखाद्या स्वप्नासारखे वाटणारे, जवळजवळ अविश्वसनीयच. पण आता प्रश्न होता, बाबांना आणि रघुमामाला यातलं काय आणि किती सांगायचं. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, त्या दुसऱ्या घराचा झटका त्यांनाही एकेकाळी बसला होता. ती केस सारखे करण्यासाठी आरशासमोर उभी राहिली. एका रात्रीत आपले केस जरा पिकले आहेत हे ती विसरूनच गेली होती. ती समोरच्या आरशातलं प्रतिबिंब, काल रात्रीच्या त्या जळत्या अनुभवांची कायमची निशाणी, जी तिला सारा जन्म बरोबर वागवावी लागणार होती. स्वतःशीच मान हलवत ती बाहेर आली. समोरच्याच खोलीतून बाबांचा आवाज आला. खोलीचं दार उघडून ती आत गेली. बाबा खुर्चीत बसले होते. रघुमामा कॉटवर आरामात पुढला होता. आलीस का? बाबा म्हणाले. ये. ती कॉटवर पायथ्याला टेकून बसली. बाबा, ती म्हणाली, आता मला मध्ये अडवू नका, प्रश्न करू नका, माझं सांगणं होऊ देत. काय? सांग. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं मोहनला इकडे यायची परवानगी देऊ नका म्हणून. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मथीचा बाप त्या घरात सापडला, मथी त्या घराच्या जाळ्यात सापडली, तसाच हा मोहनही त्या जाळ्यात सापडला. तुम्हाला दोघांना सांगायला नकोच नाही का त्या घरातून कशी फसवी दृश्ये दिसतात ती. मी काल संध्याकाळी इथे पोचले. रखमाचा पत्ता नव्हता. ती दिवसभर घरात नव्हतीच. चहा पाणी केल्याची सुद्धा खूण नव्हती आणि समोरच्या घराचं दार उघडं होतं. मी तिथपर्यंत गेले. हां, आत गेले नाही. दारातूनच मला आतल्या खोलीत रखमा मृत अवस्थेत पडलेली दिसली. शेवटी तिचाही बळी गेला होता. बाबा, आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, खरं उत्तर द्या. आजीने तुम्हाला सांगितलं होतं की तिच्या मागे वाडीवरची दोन्ही घरं जाळून राख करून टाका म्हणून? प्रश्न अनपेक्षित होता. जरा वेळ थांबून बाबा म्हणाले, हो, हे खरं आहे. बस, मी तेच केलं. आपल्या घरामागे पाचट आहे ते घेतलं. घरात जुनी पातळं साड्या कापडं आहेत ती घेतली. कोटी घरात रॉकेलचे कॅन आहेत, त्यातले 2 घेतले आणि ते सगळं घराभोवती रचून ठेवून घराला आग लावून दिली. मी जर परवाच इथे आले असते तर मोहनचा प्राण वाचला असता, रखमा ही गेली नसती. पण तसं व्हायचं नव्हतं. रघुमामा म्हणाला, सोने, तू सांगितलं आहे ते खोटं आहे असं मी म्हणणार नाही. जे सांगितलं आहेस ते झालं आणि तसंच झालं याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण तू सर्व सांगितलेलं नाहीस अशी मला शंका येते. गोष्टी इतक्या साधेपणाने सरळपणाने झालेल्या नाहीत. माझी खात्री आहे. तू आरशात स्वतःला पाहिलेस का? एका रात्रीत असे केस पिकायला काहीतरी भयानक घटना घडली असावी.
मामा, तू म्हणतोस ते खरं आहे. काही काही गोष्टी घडल्या आहेत. मी त्या तुम्हाला सांगणार आहे, पण योग्य वेळ येईल तेव्हा, आता नाही. कदाचित अमेरिकेला परत गेल्यानंतर तिथून सविस्तर हकीकतीचं पत्रही लिहीन, पण आत्ता काही सांगणार नाही. त्यांच्या ध्यानात आलं की 5-7 दिवसांपूर्वीची सोनाली ही आता अल्लड युवती राहिलेली नाही. एक अनुभवी, घट्ट मनाची, निश्चयी स्त्री झालेली आहे. रघुमामा आणि गोविंदराव यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खांदे उडवले. आत्ताच्या अवस्थेत तरी सोनालीला छेडण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्यांच्या ध्यानात आलं. मी भात वगैरे घेऊन येते, सोनाली म्हणाली. जेवणाचं काय? मामीने भरपूर दिलं आहे, रघुमामा हसत म्हणाला. सोनाली खाली आली, स्वयंपाकघरात आली. तिथेच टेबलावर तो पहाटेच टाकलेला बटवा तसाच पडला होता. त्या संबंधात कशाची तरी तिच्या मनाला रुखरुख लागली होती. ते आता समजलं. सगळ्याच्या सगळ्या बिया जर कालच्या अग्निकांडात नाश पावल्या असतील तर ती एक अतिशय मोठी आणि दुर्दैवी आपत्ती ठरेल, तिला वाटलं. पुढे जाऊन तिने बटवा उचलला आणि एका कागदावर हलकेच उलटा केला. टप 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 आवाज करीत 3 बिया कागदावर पडल्या. बटव्याच्या शिवणीत कुठेतरी अडकून राहिल्या होत्या. खूप मोठं सुदैवच. सोनालीला वाटलं, तिची मनोमन खात्री होती की या 3 बिया त्यांच्या जातीवरच्या एकमेव आहे आणि त्यांचं प्राणप्रमाणे जतन करायला हवं. आजी, तिचे वडील, त्यांच्याही मागची पिढी, आज शेकडो वर्ष ही परंपरा चालत आली होती. ती आता अखंड राहणार होती. कागदाच्या पुडीत त्या 3 बिया ठेवून तिने ती पुडी आपल्या पर्सच्या चेन पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवून दिली. शैचल स्नान केल्यावर खूपच हुशारी आली. त्या दोघांनी वर परत ताणून दिलेली दिसत होती. तिने फ्रीज उघडला. प्लास्टिकच्या डब्यात ब्रेड होता, कप्प्यात जॅम होता. टेबलापाशी बसून तिने 2 मोठे सँडविच बनवून घेतले. खाता खाता ती विचार करीत होती. तिच्या आयुष्यात एक महान आणि मूलभूत परिवर्तन झालं होतं. पूर्वीच्या सोनालीचा अंशही मागे राहिला नव्हता. या नव्या अस्मितेशी जमवून घेणं खूप खूप कठीण जाणं होतं. आजीने सारा आयुष्य कसं काढलं असेल याची तिला ऐव्हानास थोडीशी कल्पना यायला लागली होती. ती संपूर्ण एकटी होती. आपले अनुभव, आपल्या सुप्त शक्ती ती कोणाशीही यावर चर्चा करू शकणार नव्हती. एवढंच काय, त्याचा दुरान्वयाने उल्लेखसुद्धा करू शकणार नव्हती. तिच्या शक्तींच्या मर्यादा तिलाही माहीत नव्हत्या. उदाहरणार्थ, टेबलावरून एक काळी मुंगी तरातरा पळत चालली होती. सोनालीने मुंगीला बोटाने चिरडलं. बराच वेळ ती त्या निष्प्राण कलेवराकडे पाहत होती. मनासमोर चालणाऱ्या मुंगीचं चित्र आणत होती. मिनिटभराने कंटाळून तिने ती मृत मुंगी कागदावर घेतली आणि कागद खिडकीबाहेर टाकला. भाग 23 समाप्त. चिठ्ठी. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा या कथेचा शेवटचा भाग होता. या व्यतिरिक्तही इतरही या कथेचे भाग आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. ते जाऊन अवश्य पाहावं असं मी सांगेन. तुम्हाला ते कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि अशाच प्रकारची विविध कथा यापुढेही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.